सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता सुवेंदू अधिकारींचा शपथविधी सोहळा होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून सुवेंदू अधिकारींच्या नावाची घोषणा करण्यात आली। पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली। कोलकात्यामधील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची नेतेपदी निवड करण्यात आली। या बैठकीनंतर अमित शहा यांनी सुवेंदू अधिकारींच्या नावाची घोषणा केली। उद्या सकाळी 11 वाजता कोलकात्यामधील ब्रिगेड परेड ग्राउंडवर सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासह एनडीएचे अनेक प्रमुख नेते या शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत। भाजप एनडीएचं सरकार असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत। सुवेंदू यांनी भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला। तसंच त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून सुद्धा सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे। याच मतदारसंघातून त्यांनी 2021 मध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता। भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये 207 जागांवर विजय मिळवलाय। केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं।